आधार आधार कुणाचा नाही. मला सहानुभूती आहे ती त्या नग्न जीवांबद्दल, हे सगळे जे प्राणी आहेत त्यांच्याबद्दल. त्यांच्याकडे तर कपडे सुद्धा नाहीयेत. तापमान वाढवताय तुम्ही, अवेळी पाऊस आणताय, त्यांच्याकडे तर कपडे सुद्धा नाहीयेत. तुम्हाला लाज वाटत नाही? कुणी वाचत नाहीये या पृथ्वीवर आपल्याशिवाय. आपण कुणालाही सोडत नाही आहोत, अजिबात नाही. कोणीच वाचत नाहीये. आपण सगळे समुद्र उद्ध्वस्त करून टाकले, आपण पर्वत उद्ध्वस्त करून टाकले, आपण जंगल सवी तोडून टाकली. आपणच फक्त जगणार का? या माशांना, या पक्ष्यांना, या झाडांना, या इतक्या प्रजातींना, यांना काहीच अधिकार नाहीये? संपूर्ण पृथ्वी तुम्हाला पुरावा देते, पण तरी तुम्ही मानायला तयार नाही आहात. गीता यावेळी यासाठी नाहीये की तुम्हाला स्वर्गात पोहोचवेल. गीता यासाठी आहे कारण ती कदाचित पृथ्वी वाचवून दे. स्वर्ग वगैरे सोडून द्या, आता तर पृथ्वी वाचून जावी हीच खूप मोठी गोष्ट आहे. वेदांत विचारतो ना, कर्ता कोण आहे, कोण डुअर आहे? कर्त्याला बदलल्याशिवाय कर्म बदलू शकतं का? जोपर्यंत आपण माणसालाच बदलणार नाही, आपण देशाला कसं बदलू शकतो? तर तुमच्यासोबत तुमची संस्था याच डुअरला, ऍक्टरला, कर्त्याला बदलण्याचा प्रयत्न करते. तेच आहे ऑपरेशन 2030.